नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 11 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला बझर वाजवून तिच्या तिन्ही सुनांना हॉलमध्ये बोलवते. हॉलमध्ये येऊन सरस्वती लक्ष्मीला म्हणते ही इतका वेळ काय लिहित असेल, कारण लीला काहीतरी लिहित असते. दुर्गा वाट बघते आणि म्हणते की चला, आणि ती निघून जायला निघते. तेवढ्यातच लीला म्हणते सुनांनो, ह्या डायरीमध्ये आपल्या घरातली कामं आणि ती कोणी कोणी करायची हे लिहिलेलं आहे. त्यामुळे आजपासून ही कामं अशीच व्हायला हवीत. त्यानंतर लीला सरस्वतीला सांगते की तू किचनमधलं सगळं बघायचं, मेनू तूच ठरवायचा आणि स्वयंपाकाचं पण तूच बघायचं. त्यानंतर लीला लक्ष्मीला बाहेरचं बाजारहाटचं काम देते. घरातलं सगळं सामान बजेटमध्ये आणण्यासाठी तिला ती ऑर्डर देते. त्यानंतर लीला दुर्गाला स्टाफ मॅनेजमेंटचं काम देते आणि सांगते की माझ्या लक्षात आलं आहे की आपल्या 9 माणसांच्या घरामध्ये 20 जणांचा स्टाफ आहे. एवढ्या स्टाफची गरज नाही आहे. त्यावर दुर्गा काहीतरी बोलणार, एवढ्यात लीला म्हणते 1 मिनिट, माझं अजून बोलून झालेलं नाही आहे. स्टाफ कमी करायचा म्हणजे त्यांना नोकरीवरून काढून टाकायचं असं मी सांगितलेलं नाही आहे. मला असं वाटतं आहे की आपल्यासाठी 8 जणांचा स्टाफ खूप झाला. बाकीच्यांना हॉटेलमध्ये ट्रान्स्फर कर आणि ही सगळी कामं आजच्या आज व्हायला हवी. संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट कर. असे म्हणून लीला तिथून निघून जाते. लीला गेल्यावर सरस्वती म्हणते वहिनी, हिने आपल्याला कामं सांगितली आहेत खरं, पण मला तर किचनमधलं काहीच येत नाही. त्यावर लक्ष्मी म्हणते जसं की मला सगळं ग्रॉसरी शॉपिंगमधलं येतं. त्यावर सरस्वती म्हणते वहिनी, एक आयडिया आहे. आपण कामं एक्सचेंज करूया. तिला आपण तसं सांगूया, कारण तुम्ही माझं काम घ्या, मी तुमचं काम घेते, सगळं सॉर्टेड होईल. मला ग्रॉसरी शॉपिंगसुद्धा येते. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती दोघी दुर्गाकडे जातात आणि दुर्गाला सांगतात आपण दिलेली कामं एक्सचेंज करूया का, आपण लीलाला तसं सांगूया का. त्यावर दुर्गा म्हणते की नाही, आपल्याला जी कामं दिली आहेत तीच आपण करायची. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात की पण ही तर कामं आपल्याला येत नाही. दुर्गा म्हणते हा तिचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला जी कामं येतात तीच तिने द्यायला पाहिजे होती. त्यामुळे जर आपल्याला कामं नसतील येत तर आपण आपल्याला जशी येतात तशीच करायची. दुर्गा म्हणते चुकलं तर लीला बघून घेईल. आपलं काम फक्त त्यांना रिपोर्टिंग करणं एवढंच आहे. इथे एजेची कॉन्फरन्स संपलेली असते. एजेचा कलिग एजेला विचारतो की तुमची मिसेस कॉन्फरन्सला आली नाही का? मी आता कॉन्फरन्स झाल्यावर माझ्या बायकोबरोबर बाहेर जाणार आहे. त्यावर एजे सांगतो मी बिझनेस मीटिंगसाठी आलो आहे म्हणून बायकोला घेऊन आलो नाही. त्यावर कलिग म्हणतो की तेवढं चालतं हो. त्यानिमित्ताने थोडं फिरणं होतं, एकत्र टाईम स्पेंड करायला मिळतो. तुमचं नवीन लग्न झालं आहे ना, तुम्ही तुमच्या बायकोला आणायला पाहिजे होतं. बघा, कदाचित नेक्स्ट फ्लाईटने त्या येऊ शकतात का? आपण सगळे एकत्र साईट सीइंगलासुद्धा जाऊ शकतो. त्यावर एजे म्हणतो बघतो. त्यावर एजेचा कलिग एजेला म्हणतो बघतो नाही, विचारास. तुमचा फोन आल्यावर त्या किती खुश होतील ते बघा. असे म्हणून एजेचा कलिग तिथून निघून जातो आणि एजे कारमध्ये बसतो आणि मनात विचार करत असतो खरंच विचारू का लीलाला, कदाचित पॉसिबल असेल तिला. आणि एजे लीलाला कॉल करतो. लीला फोन उचलते आणि म्हणते हॅलो एजे, मला ना तुमचीच आठवण येत होती आणि तुम्ही आपणहून कॉल केला मला. तर एजे तिला सांगतो नाही नाही, चुकून कॉल केला होता. तर लीला भडकते आणि फोन कट करते. एजे पुन्हा लीलाला कॉल करतो आणि सांगतो फोन का कट केला, मी बोलत होतो ना. त्यावर लीला म्हणते ते मला कसं कळणार, आणि तसंही चुकून फोन केला तर फोन कट करायचा असतो हे तुम्हीच मला मगाशी सांगितलं ना. त्यानंतर लीला एजेला सांगते की तुम्हाला जे काही सांगायचं ते लवकर बोला, मी खूप बिझी आहे. त्यावर एजे लीलाला सांगतो आधी तू मला सांग, तुला माझी आठवण काय येत होती. त्यावर लीला एजेला सांगते की ते काय झालं ना, आणि नंतर म्हणते नाही नाही एजे, मी तुम्हाला फोनवर नाही सांगणार, मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटून सांगायचं आहे.
तुम्ही सांगा तुमचं काय काम होतं, तुम्ही का मला कॉल केला होता. त्यावर एजे म्हणतो काही विशेष नाही, सहज फोन केला होता. त्यावर लीला एजेला म्हणते एजे मी ठेवते फोन. आणि लीला फोन ठेवत नाही आणि एजेसुद्धा फोन ठेवत नाही. त्यानंतर लीला सांगते एजे मी खरंच फोन ठेवते हां बघा. त्यानंतर एजे तिला सांगतो की ठीक आहे ठेव तू फोन. आणि मग लीला फोन ठेवते. इथे लीला रेवतीच्या घरी आलेली असते, म्हणजे स्वतःच्या माहेरी आलेली असते. रेवती लीलाला एक छोटेसा पेस्ट्रीज देते. लीला ती खाते आणि सांगते की खूप छान झालं आहे, असं वाटतच नाही की हा शुगर फ्री आहे. त्यानंतर रेवती तिची बेकरी कशी मोठी झाली पाहिजे, कशा तिला ऑर्डर्स आल्या पाहिजेत, हे स्वप्न लीलाला सांगते. त्यानंतर रेवती लीलाला सांगते की एजेने दिलेलं वाउचर आहे ना, त्याचे काहीतरी इक्विपमेंट्स आणायला पाहिजेत. पण ते इक्विपमेंट्स घेतले तर आपल्या बेकरीत जागाच नाही आहे. म्हणजे ते इक्विपमेंट घेतले तर बेकरीत जागा करणं आलं, बेकरी एका मोठ्या जागेत शिफ्ट करणं आलं. त्या सगळ्याला परत पैसा लागणार, म्हणजे सगळं एकात एक गुंतलंय ग. त्यावर लीला रेवतीला म्हणते रेव किती काळजी करतेस तू. अशा कितीतरी बँका आहेत ते अशा बिझनेसना लोन्स देतात, आपण तिथे ट्राय करूया का. त्यावर रेवती म्हणते की पण ताई ते लोन वगैरे घ्यायला खूप मोठी प्रोसिजर असते, खूप डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायला लागतात, मला त्यातलं काहीच माहीत नाही आहे. त्यावर लीला रेवतीला म्हणते की आज तू बेसिक डॉक्युमेंट्स घे, आपण पुढे जाऊन चौकशी करू, तू आत्ता तुझे डॉक्युमेंट्स घेऊन ये, जा जा. रेवती आणि लीलाचं हे सगळं कन्व्हर्सेशन कालिंदी ऐकत असते. जशी रेवती डॉक्युमेंट्स आणायला जाते तशी कालिंदी तिथे येते आणि लीलाला म्हणते काय ग ये कशी दळभद्री आयडिया देतेस ग तिला. कर्ज घ्या म्हणे, यश आणि रेवतीचं लग्न होणं जास्ती महत्त्वाचं आहे. तुला एवढं साधं कळत नाही, यशचं रेवतीबरोबर लग्न झालं की रेवतीच्या अशा एक नाही 10 वेकऱ्या होतील. नसतं काहीतरी तिच्या डोक्यात भरवू नकोस. त्यावर लीला म्हणते मावशी आई लग्न होणं तर महत्त्वाचं तर आहेच, पण आपल्या रेवतीने स्वतःच्या पायावर उभं राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लग्न होणार म्हणून तिने तिची स्वप्न का विसरायची. लीला मावशी आईला सांगते की तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. त्यावर मावशी आई म्हणते की तू आहेस म्हणूनच काळजी वाटते. यश आणि रेवतीबद्दल एजेना कळलं, पूर्ण जहागीरदार कुटुंबाला कळलं. एव्हा ना यश आणि रेवतीचा साखरपुडा व्हायला पाहिजे होता. ते काही नाही, तू मला शब्द दिलायस की तू यश आणि रेवतीचं लग्न लावून देणार आहेस. त्यावर लीला कालिंदीला दिवा स्वप्न दाखवते की आपल्या रेवतीची एक बेकरी झाली, सगळे लांबून लांबून तिच्याकडून केक घ्यायला येत आहेत, तर तुलाही अभिमान वाटेल तिचा, तुला रेवतीची आई म्हणून सगळे ओळखायला लागतील. त्यावर कालिंदी म्हणते की माझ्या रेवतीचं आणि यशचं लग्न होणं जास्ती महत्त्वाचं आहे. कालिंदी लीलाला सांगते की एजे दिल्लीवरून आले ना की एजेंकडे पहिल्यांदा हाच सब्जेक्ट काढ की यश आणि रेवतीचं लग्न कधी होणार. असे म्हणून कालिंदी तिथून निघून जाते. तर लीला मनात म्हणते मावशी आई तू काळजी करू नकोस, मी रेवतीला तिच्या स्वप्नांच्या दिशेने पहिली पायरी चढायला लावणार आहे. इथे दुर्गा लक्ष्मी सरस्वती शपथ घेतात की आपण तिघी काही झालं तरी एक राहायचं. लीला आपला मुद्दामून अपमान करेल, आपल्याला घालून पाडून बोलेल, पण आपण आपल्यातली एकी कधी सोडायची नाही. इथे यश गाडी चालवत असताना त्याचा रस्ता मध्येच एका गाडीने अडवलेला दिसतो, म्हणून यश गाडीतून उतरतो आणि ते ड्रायव्हरला विचारायला जातो की इथे गाडी अचानक का थांबवली आहे. आणि एवढ्यातच यशला किडनॅपर्स किडनॅप करतात आणि ते त्याला घेऊन जातात. इथे दुर्गा स्वतःच्या स्टाफशी बोलत असते आणि बोलत असताना तिला जाणवते की स्टाफ इथे राहून काम खूप एन्जॉय करतोय. तर दुर्गा मनात म्हणते की आपला स्टाफ जर आपल्याकडे काम करून खूप एन्जॉय करत असेल तर त्यांना ट्रान्सफर करणं चुकीचं आहे. त्यामुळे लीलाने हे काही सांगितलं असेल तरी मी असं काहीच करणार नाही आहे. इथे रेवती आणि लीला बँकेत लोनसाठी जात असतात. तर रेवती लीलाला म्हणते की यश आणि मी आज कॅफेमध्ये भेटणार होतो,
पण यशचा फोनच लागत नाही आहे. मला टेन्शन आलं आहे. रेवती लीलाला सांगते की आपण हे बँकेचं उद्या करूया ना प्लीज. त्यावर लीला म्हणते बिझनेस मोठा करायचा आहे ना, तर मग त्याला प्रायोरिटी नको का द्यायला. त्यावर रेवती लीलाला म्हणते की यशशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे, त्यामुळे मला काहीच सुचत नाही आहे. आपण हे सगळं उद्या करूया ना नक्की. त्यानंतर रेवती तिथून निघून जाते आणि लीला मनात म्हणते की एजंटशी कॉन्टॅक्ट नाही झाला की मला पण असंच अस्वस्थ वाटतं. आता ते निघाले असतील, कॉल करून बघते त्यांना एकदा, असे म्हणून लीला एजेंना कॉल लावते. लीला एजेला विचारते हॅलो एजे, निघालात का. तर एजे म्हणतो हो. तर लीला म्हणते मग माझ्यासाठी काय आणताय. तर एजे लगेच सांगतो काही नाही. त्यावर लीला एजेना म्हणते एक तर न सांगता गेला आणि आता माझ्यासाठी काही आणत पण नाही आहेत, ह्याला काय अर्थ आहे. त्यावर एजे लीलाला म्हणतो नक्की तुला काय म्हणायचं आहे. तर लीला म्हणते की माझ्यासाठी काहीतरी आणा, या तुमच्या या दिल्लीच्या मीटिंगची आठवण म्हणून माझ्यासाठी काहीतरी आणा. त्यावर एजे म्हणतो आठवण, तुला कशाला हवी आठवण. आणि एवढ्यातच एजेला शिंक येते. तर लीला म्हणते एजे तुम्हाला बरं नाही आहे का. आणि एवढ्यातच एजेला दुसरी शिंकसुद्धा येते. तर लीला म्हणते खोटं बोलू नकात, तुम्हाला बरं नाही आहे म्हणून तुम्हाला शिंका येत आहेत. तर एजे म्हणतो लीला आपण नंतर बोलू, आय एम इन हरी राईट नाव. आणि एजे तिचा फोन कट करतो. लीला पण उदास होते आणि इथेच एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.